हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा दिवस आहे सोमवार आणि मी आज सकाळी लवकर उठून सकाळची सर्व कामं उरकून घेतलेली आहेत. आणि आत्ता मी देवपूजा वगैरे झालेलं आहे माझं आणि चहा झालेला, सकाळी चहा नाश्ता केलेला. आता मी दुपारचं जेवणाची सुरुवात करत आहे. आणि आजचा आपला जेवणाचा मेनू फार सिंपल साधा आणि जो छान असणार आहे आणि जे तुम्हाला पाहून देखील खायची इच्छा होणार. आता मी बनवणार आहे डाळ भात चपाती. आणि जशी की कैरीचा सीझन चालू आहे, कैरीची आणि गाजराची आंबट गोड अशी भाजी बनवणार आहे. चला तर आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया. आता मी लावलेला आहे कुकर लावून घेतलेला आहे. त्यानंतर मला चिक्कूचा 11 वाजलेले होते, तर मला थोडेसे काहीतरी खायची इच्छा होत होती, त्यामुळे मी 2 चिक्कू कट करून घेतलेले आहे. आणि त्यामध्ये थोडंसं बर्फ आणि 1 ग्लास दूध घालून छान चिक्कूचा ज्यूस बनवून घेतलेला आहे. थोडीशी साखर, दूध, थोडा बर्फ आणि 2 चिक्कू घालून त्यामध्ये छानपैकी असं ज्यूस बनवून घेतलेला आहे. आणि जर काय तुम्हाला तुमच्याकडे पार्ले किंवा मारीगोल्ड बिस्किट असलं तर तुम्ही ते चिक्कूच्या ज्यूसमध्ये घालू शकता. खूपच छान आणि चविष्ट असं चिक्कूचा ज्यूस बनतो. आणि आता माझं झालेलं आहे चिक्कूचं ज्यूस बनवून. तर थोडंसं मी चिक्कूचं ज्यूस पिऊन घेते आणि त्यानंतर मी जेवण बनवायला सुरुवात करणार आहे. आणि खूप छान असं झालेलं आहे ज्यूस, एकदम मस्त झालेला आहे. माझ्याकडे बिस्किट नव्हते, नाहीतर मी प्रत्येक वेळेस मी जेव्हा चिक्कूचा ज्यूस बनवते तेव्हा 2 बिस्किट मी घालते, कारण त्यामध्ये पार्ले किंवा मॅरीगोल्ड अशा कोणताही 2 बिस्किट त्यामध्ये टाकायचे. खूप छान ज्यूस बनतो. आत्ता मी पीठ मळून घेणार आहे आणि 7 ते 8 चपात्याचं पीठ मळून घेणार आहे. आत्ता माझं चालू आहे पीठ मळायचं आणि त्यानंतर वरण भाताला फोडणी मारणार आहे. आज सकाळी लवकर उठून मी थोडे किचनची सगळी साफसफाई करून घेतलेली होती, कारण डबे वगैरे मी सगळे थोडे घाण झालेले होते, चिकट धूळ बसलेली होती, त्यामुळे सगळे स्टीलचे डबे घासून घेतलेले आहे. माझं तसं किचन स्टीलच्या डब्यानीच हे केलेलं आहे. मी जास्त प्लास्टिकची भांडी मी वापरत नाही किचनमध्ये. स्टीलचे भांडे जशी की स्वच्छ असतील, चकाचक दिसतात, छान दिसतं किचन. त्यामुळे आज सगळे डबे वगैरे घासून ठेवलेले आहे. आता मला त्यामध्ये सामान भरायचं आहे, तर मला ते सगळं साफ करायला थोडा वेळ लागेल. त्यासाठी मी अगोदर जेवण बनवून घेऊन मग त्यानंतर मी ते सगळं करून घेणार आहे. आणि आत्ता काढलेलं आहे फ्रीजमधून मी गाजर, काकडी आणि कैरी आणि थोडे मटकी मी साफ करून ठेवलेले गवार होते, ते पण जेव्हा चपात्या होतील त्याच्यानंतर मी तळून घेणार आहे. आणि आत्ता छानपैकी गाजर आणि काकडी साफ करून धुवूनच ठेवलेली होती फ्रीजमध्ये. आता छानपैकी त्याला किसून घेणार आहे. 2 गाजर, 1 काकडी आणि थोडा छोटा कैरी, जसं तुम्हाला आंबट गोड जसं हवं असेल तसा कैरी यूज करू शकता. मी थोडीशी अर्धी कैरी मी घेतली आहे आणि ती पण किसून घेणार आहे. त्यानंतर थोडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर किसलेली कैरी, गाजर आणि काकडी आणि त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे. माझा हा चॅनल कुकिंग आणि बेकिंगचा आहे, जो मी होममेड चॉकलेट आणि केकचे रेसिपी पण अपलोड करते. आणि माझे जे होममेड चॉकलेट्स आहेत त्याचा माझा बिझनेस आहे, घरगुती बिझनेस आहे, जो मी ऑर्डरप्रमाणे मी ते बनवून पार्सल करते. आणि त्याचे पण चॉकलेटचे पण व्हिडिओ मी ह्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आणि यापुढे पण छान छान व्हरायटीज असे चॉकलेट मी याच्यावरती अपलोड करणार आहे. व्हिडिओ, शॉर्ट्स व्हिडिओ आणि मोठे पण व्हिडिओ मी यामध्ये बनवणार आहे, कारण यामध्ये माझे 2-3 व्हिडिओ माझे केकचे पण आहेत. ते पण तुम्ही जाऊन बघा. आवडल्या तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आत्ता शेंगदाणे छान मोठे वाटून घेणार आहे. आपल्याला छान खूपच बारीक असं करायचं नाही, थोडे मोठे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर अद्रक लसूण वाटून घेतलेली आहे. आता मी भाजी बनवून घेणार आहे, कैरीची गाजराची मिक्स भाजी असं बनवून घेणार आहे. आता मी कढई ठेवलेली आहे. त्यानंतर अगोदर मी तेल टाकून घेणार आहे. त्यानंतर जिरे टाकून
थोडी अद्रक लसूणाची पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर थोडं लाल तिखट टाकून, मीठ हळद टाकून त्याच्यानंतर आपल्याला गाजर टाकायचे आहे. गाजर टाकून खाली छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायची आहे कैरी. कैरीच्या नंतर छान कैरी पण परतून घ्यायची आहे. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला काकडी टाकायची आहे, किसलेली काकडी, कारण काकडीमध्ये पाणी असतं ते लास्टला टाकायचं आहे, शेवटला टाकायचं आहे. आणि अगोदर गाजर आणि कैरी टाकून छान परतून घेतले की त्यानंतर आपल्याला कैरी टाकायची आहे. त्यानंतर थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट मी अगोदर तेलामध्येच टाकलेलं होतं. आणि आत्ता थोडासा गरम मसाला टाकून घेणार आहे वर. छानपैकी त्याला परतून घेऊन भाजीला आपण छान प्लेट झाकून ठेवायची आहे. त्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे, पाणी बिलकुल ॲड करायचं नाही, कारण जे काकडीचं पाणी आहे ना ते सगळं मध्ये ओढून घेऊन छानपैकी गाजर, काकडी, कैरी सगळं असं छान मऊसूत शिजून निघणार आहे. आता त्यावरती प्लेट झाकून मी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे. आता आपल्याला वरणाला फोडणी द्यायची आहे. आता छानपैकी हिरव्या मिरच्याचं वरण करून घेणार आहे. छान माझी डाळ भात कुकरमध्ये मस्तपैकी शिजलेला आहे. आता मी या कुकरमध्येच छान वरणाला फोडणी मारून देणार आहे. आता कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. जिरे मोहरे आणि थोडीशी कोथिंबीर, लसूण वाटून केलेलं आहे ते मी त्यामध्ये टाकून घेणार आहे. छान त्याला एकसारखं परतून घेऊन लाल होईपर्यंत त्याच्यावरती आपण डाळीची फोडणी टाकणार आहोत. डाळ शिजल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद टाकून गरगटून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला फोडणीमध्ये टाकायची आहे. आता माझी छानपैकी मस्त गाजराची भाजी शिजलेली आहे. आता मी चपात्याला सुरुवात करत आहे. छानपैकी माझं पीठ नरम झालेलं आहे, कारण ती अगोदर मी पीठ मळून ठेवलेली होती. कुकर लावला आणि मग पीठ मळली. त्यानंतर भाजीची तयारी केली, भाजी बनवून घेतल्या. मग शेवटला आपल्याला चपात्या कधी पण जेवण बनवते वेळेस आपल्याला अगोदर भाजी डाळ भात करून घ्यायची आहे. त्यानंतर शेवटला जेव्हा आपण सर्व होईल त्याच्यानंतर आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या. तोपर्यंत आपलं पीठ नरम आणि मऊसूत होतो. आणि छानपैकी मी पिठाचे गोळे असे तयार करून घेतलेले आहेत. 8 ते 10 चपात्या मला बनवायच्या आहेत, कारण आपल्या घरी 4 ते 5-6 जण असतात, तर त्यामुळे 8-10 चपात्या मी बनवून घेणार आहे. आता चला तर मी छानपैकी चपात्या, आपण मराठवाडा साईडचे असल्यामुळे आपल्याकडे खूप मोठमोठे आणि छान तवा भरून पोलपाट भरून चपात्या अशा पातळ अशा लाटल्या जातात. जे आम्ही गावी बनवतो तेच आम्ही मुंबईमध्ये पण बनवत असतो. डेलीच्या जेवणामध्ये आमच्या चपात्या मोठमोठ्याच असतात. तर चला मी पातळ अशा मऊसूत चपात्या कशा बनवायच्या ते मी दाखवत आहे. चला तर व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला पटकन लाईक करा. आमच्या इकडं या अशा चपातीला 4 पदरी चपाती असे म्हणतात. कारण त्याला 2 वेळा फोल्ड करून असं चपातीचा तिसरा भाग जसा असतो तसा त्रिकोणी बनवून त्याला गोल करून फोल्ड करून आपण छान पातळ असे लाटून घेतात. तुमच्याकडे कसे बनवतात? चपातीचे खूप सारे प्रकार आहेत. पीठ छानपैकी मळून नरम झालेलं आहे, त्यामुळे चपात्या बनवायला काही खूप वेळ लागत नाही. 8 ते 10 चपात्या फटाफट होऊन जातात.
चला तर मंडळी, आपलं दुपारचं जेवण तयार आहे. आता मी थोडीशी काकडी गाजर कापून घेणार आहे आणि छानपैकी ताट सजवून दाखवणार आहे. चला तर आता ही झाली आपली नरमसूत अशी चपाती. गवार जी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली नाही, ही गवार फ्राय करून घेतलेली आहे. खूप छान लागते, खूप वेळ पण लागत नाही. गवार स्वच्छ करून गरम तेलामध्ये जेव्हा आपल्या चपात्या होतात ना, त्याच्यानंतर आपण थोडंसं तेल आणि मीठ, हळद आणि थोडे शेंगदाण्याचं कूट, लसूण टाकून त्याला खालीवर करून घ्यायचं आहे. फ्राय करून घ्यायचं, खूप छान लागतं जेवणासोबत. आणि ही आहे आपली भाजी, छान कैरीची भाजी आहे आणि मस्तपैकी वरण आहे. हिरव्या मिरच्याचं वरण म्हणतात आमच्याकडे, हिरव्या मिरचीची डाळ म्हणतात. आणि कसं वाटलं जेवण? शुद्ध शाकाहारी आणि पौष्टिक असं जेवण. जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर बाय मंडळी. पुढील व्हिडिओसाठी पटकन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग.